करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 5वा मंत्रांचा समास 5वा बहुधा ज्ञाननाम. श्रीराम समर्थ. जवते ज्ञान नाही प्रांजळ तव सर्व काही निर्फळ. ज्ञानरहित तळमळ जाणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवात प्रार्थनेने करून दिली. का करून दिली तर मन हा उत्तमाचा सद्गुरुचरणी असला पाहिजे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा. तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे. मतच मानले श्रीमताचं. आणि या कलियुगामध्ये दासाला बोधाची गरज आहे. प्रत्येकाचं मत ऐकून आलेलं आहे, पण खरं मत कुठलं हे माहिती नाही ना. यासाठी संतांची शिकवण असावी लागते. जा श्री सद्गुरूंशी शरण. म्हणून श्रीमत म्हणजे काय तर खुद्द भगवंताचं वचन. आपण एका मतावर ठाम असतो का? सकाळी वेगळं बोलतो, दुपारी वेगळं बोलतो, संध्याकाळी वेगळं आणि रात्री भलतंच बोलतो की नाही. म्हणून आपण आपलं मत हे पाहावे आपणासी आपण. म्हणून समर्थाने उत्तमाचा दशक दाखवला 5वा मंत्रांचा. मंत्र कोणतं? कलियुगाचं. कृते जनार्दनो त्रेताया रघुनंदन द्वापारे रामकृष्ण च कलो श्रीपाद श्री वल्लभ. या कलियुगामध्ये जो मंत्र दिलेला आहे त्या मंत्राचा उपयोग उत्तमतेने केला पाहिजे. मंत्र मंत्र मन आणि अंतकरण, बरोबर की नाही. जप आणि अजपा आणि त्यातला समास 5वा दिलाय बहुधा ज्ञान नाम. ज्ञान कोणतं? तुम्ही सर्वजण ज्ञानी मंडळी आहेत, तुम्हाला सर्वांना नमस्कार. या देहाकडे ज्ञान नाहीये, पण समर्थ म्हणाले सर्वजण ज्ञान द्यायला आलेले आहेत, पण अज्ञान कोण बाहेर काढत नाही. सर्वजण पुण्य कसं कमवायचं शिकवायला आले, पण पाप कसं बाहेर काढणार ते कोणी शिकवणार, बरोबर की नाही. आपल्याकडे सर्व काही चांगलं आहे, पण वाईट अवगुण आपल्या अंतरीचे गेले पाहिजेत ना. आपल्याकडे येणारा पैसा आहे, पण आपला पैसा जातोय कुठल्या मार्गाला जातोय यासाठी पाहिजे, बरोबर की नाही. म्हणून ज्ञान कोणतं? विद्या उदंडची शिकला प्रसंग मान चुकतेची गेला. म्हणून ते समर्थ म्हणाले जवते ज्ञान नाही प्रांजळ. प्रांजळ ज्ञान सांगितलं. तव सर्व काही निर्फळ. सर्व काही वाया गेलं. एवढं शिकवलं वडिलांनी, सर्व कष्ट करून मेहनत करून बँकेकडून कर्ज करून, बरोबर की नाही, लोकांकडून सर्व काही पैसे घेऊन आपल्या मुलाला आपल्या मुलीला शिकवलं. परंतु जर आपला मुलगा किंवा मुलगी वाईट संगतीला जात असेल, व्यसन मार्ग लागला असेल, तर खरंच सर्व काही जेवढं काही कमवलेलं सर्व निर्फल गेलं ना. मग ज्ञान कोणतं? शिकवण असावी लागते, बरोबर की नाही. 6 दिवसांत येती घरा तोची दिवाळी. तसं बघा, आपले वाडवडील, आपले आजी आजोबा त्या काळी एकत्र कुटुंब पद्धती असायची. मागच्या समासामध्ये पण भाग होऊन गेला. पुन्हा पुन्हा ऐकावे, बरोबर की नाही. ऐकलेचे ऐकावे पुन्हा पुन्हा. एकत्र कुटुंब पद्धती असायची. ज्यावेळी करता सांगायचा की या कामासाठी तुला नेमलं आहे, तुम्ही करायलाच हवं. ते काम
करणं आवश्यकच होतं. परंतु आता वडिलांनी किंवा आईने सांगितलं मुलाला किंवा मुलीला, खाली दुकानातून किराणा बरोबर की किराणा दुकानातून किंवा मेडिकलमधून किंवा कुठल्याही दुकानातून ही गोष्ट आण, परंतु नाही जात. काय जात नाहीये? कारण संपूर्णपणे त्यांचं मन कुठे आहे? मोबाईल. संपूर्ण लक्ष टीव्ही. कारण संपूर्ण लक्ष चलतं फिरतं चित्र आहे. काळ बदलला, वेळ बदलली. काळासोबत जायलाच हवं आणि काळासोबत चालायला सुद्धा. परंतु आपल्या आई वडिलांनी सांगितलेलं काम आपण जर ऐकत नसू, बरोबर की नाही, शेवटी उपयोग काय? मुलांनी संध्याकाळी दीप प्रज्वलित केल्यानंतर आई वडिलांना नमस्कार करून देवासमोर हात जोडून पुढील मंत्र म्हणावा. एवढं आपल्याला, बरोबर की नाही, बालसंस्कारामध्ये, बालभक्ती मार्गदर्शनामध्ये सांगितलेलं आहे. मग ते आपण आता पाळतोय का? हो, आता माझ्यापेक्षा कोणी मोठा होणार नाही, आता मीच मोठा. परंतु तुला जन्म देणारे कोण आहेत? मातृदेवो भव, पितृदेवो भव. हे संस्कार आपण टिकवणं गरजेचं आहे. कारण आता जर तू आई वडिलांची संपूर्णपणे शिकवण जर प्राप्त करून घेत नसशील, तर येणारी तुझी पुढची पिढी ही तुला शेवटी काय करणार आहे? बरोबर की नाही? कारण समर्थ म्हणाले, जशी आपण बीज पेरतो ना, तसे धान्य उगवतं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आपण म्हणतो, अरे यांच्या घरामध्ये असं का होत असेल? पहावे आपणासी आपण. बरोबर की नाही? सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत यांच्या घरात कटकट भानगडी होतच असतात. मुलाचं आईशी, आईचं वडिलांशी, वडिलांशी सुनशी, आईचे सुनशी, सुन आईशी, सासूशी, म्हणजे प्रत्येकांच्या काय होत असतात. भाग तो चाललेला नाहीये, भाग अंतरीचा चाललेला आहे. अंतरी गेली अमृत, बाह्य काया लखलखित. आपलं उलटं चाललेलं आहे. वरी वरी वैभवाचे आणि अंतरी पोतडे नरकाचे. सर्व काही ज्ञान प्राप्त हे अंतरी पेरलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, अज्ञान मूल हरणम, जन्म कर्म निवारणम, ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थे. सद्गुरु पादो दकुंपे. जव ते ज्ञान नाही प्रांजळ, तव सर्व काही निर्फळ. ज्ञान रहित तळमळ, जाणार नाही. ज्ञान रहित तळमळ. बघा, सर्व काही ज्ञान प्राप्त झाले, आपण कोणाचं ऐकत नाही, बरोबर की नाही, परंतु आपण ऐकलं गेलं पाहिजे. ज्ञान म्हणता वाटे भस्म, काय रे बा असेल वर्म. म्हणून हा अनुक्रम सांगिजेल आता. ज्ञान असं नुसतं म्हटलं तरी सामान्य माणूस संपूर्णपणे घोळा अडकतो की नाही. पण रहस्य काय? काय रे बा असेल वर्म, त्याचं रहस्य काय? आता अनुक्रमाने ज्ञान म्हणजे काय? ज्ञान बघा, वाईट विषय, वाईट कर्म यांचे कुठे क्लासेस आहेत का? इथे वाईट विषय शिकवले जातील, कुठे आहेत का असं लिहिलेलं? इथे वाईट शिव्या शिकवल्या जातील. ज्या आपण संपूर्णपणे वातावरणामध्ये राहतो, ज्या परिसरामध्ये राहतो,
त्या संपूर्णपणे जो आपला संगत, तो मित्र परिवार असू दे किंवा नातेवाईक असू दे, जी संगत प्राप्त होते त्या संगतीचा परिणाम. मग कोणाला दोष द्यायचा, काय घ्यायचं आहे, काय नाही घ्यायचं आहे. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. बाहेरून शिव्या शिकून येतो आणि घरात, बरोबर की नाही? मग ही चुकीची पद्धत आहे की नाही? म्हणजे विचार करा, वाईट शब्द. समर्थ म्हणाले, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. राम बघा, नामस्मरण आपल्या अंतरी असलं पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर आपल्या मुखामध्ये, आपल्या अंतरीमध्ये नामस्मरण नाही तर कोणी उठवायला आलं की त्याच्याकडे मोठे डोळे करून वटारून बघणार आणि त्याला नाही नाही ते शब्द बोलणार. अरे सकाळ झाली, सकाळ होऊन बघा सगळी पाखरं, चिमण्या, पक्षी सर्व घरट्यातून बाहेर पडली आणि तुला उठवतानाच, बरोबर की नाही? म्हणजे विचार करा, ज्ञान वाटे भस्म, काय रे बा असेल वर्म, म्हणून ह्या अनुक्रम सांगिजेल आता. भूत भविष्य वर्तमान ठाऊके आहे परिचिन्न, यासीही म्हणजेत ज्ञान, परी ते ज्ञान नव्हे. बघा आता समर्थ म्हणाले, भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळाचं जर ज्ञान, परंतु हे ज्ञान नाहीये. खरं ज्ञान कोणतं? तर केवळ फक्त आत्मज्ञान. आपण विचार करतो भूतकाळामध्ये, भूतकाळ म्हणजे काय? जे घडून गेलेलं आहे, बरोबर. आता वर्तमान काळ चालू आहे, परंतु जर आपला उत्तमाचं जर असेल, वर्तमान काळ जर आपला उत्तमाचा असेल, तर नक्कीच भविष्याची चिंता करू नकोस, बरोबर की नाही? पण आपण कसं भूतकाळाला धरून वर्तमान काळ संपूर्णपणे वाया. म्हणून समर्थ म्हणाले, भूत भविष्य वर्तमान चिंता वाहतोय विश्वाची, ठाऊके आहे परिचिन्न, यासीही म्हणजे ज्ञान, परी ते ज्ञान नव्हे. बहुत केले विद्या पठन, संगीतशास्त्र रागज्ञान, वैदिक शास्त्र वेदाधीन, हेही ज्ञान नव्हे. आता शिक्षण म्हटलं बघा, गुरुजी वर्गात आले की अंतरी त्यांना वंदन करावे, कारण आचार्य देवो भव, बरोबर की नाही? शेवटी आपल्याला काय प्राप्त होतं? ज्ञान प्राप्त होतं. परंतु बहुत केले विद्या पठन, विद्या वैभव सर्व काही आपल्याला तिथून प्राप्त झालेलं आहे. विद्या उदंडाची शिकला, संगीतशास्त्र रागज्ञान, ज्याला कलेची आवड आहे, छंद आहे, बरोबर की नाही? वैदिक शास्त्र वेदाधीन, हे ज्ञान नव्हे. ही काळाची गरज आहे, काळापुरती फक्त गरज आहे. नाना व्यवसायाचे ज्ञान, नाना दीक्षेचे ज्ञान, नाना परीक्षेचे ज्ञान, हे ज्ञान नव्हे. आता ज्ञान कोणतं आहे ते संपूर्णपणे आपल्याला पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. सर्व काही माहिती आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे, परंतु कोणतं ज्ञान नाहीये हे सर्व बघा. आता नाना व्यवसायाचे ज्ञान, कोणतं करिअर निवडलंयस? 10वी झाली आहे मुलाची, मुलीची 10वी झाली आहे, 12वी झाली आहे. वडील म्हणतायत तू सायन्सच घेतला पाहिजेस. आपल्या घरदारामध्ये कोणी सायन्स झालेलं नाही, किंवा तू डॉक्टर झाला पाहिजे. बरोबर आहे, एक मत बरोबर आहे, पण त्या मुलाला कसली आवड आहे ती सुद्धा आपण जाणून घेतली पाहिजे. त्याला सायन्स बघा संपूर्णपणे त्याचं मॅथ्स
गणितसुद्धा कच्चं आहे, त्याला इंग्रजी त्याला समजत नाही आहे, त्याचं विज्ञानसुद्धा थोडंफार कमी आहे, सायन्स कमी आहे. तो सायन्स क्षेत्रामध्ये जाईल का? टक्केवारी पडली आहे 47, बरोबर की नाही? A+ पण मिळाला नाहीये, मग तो डॉक्टर बनेल का? विचार. आपण एखाद्यावर जबाबदारी सोपवायची, परंतु ती जबाबदारी स्वीकारायची पूर्वी आपण विचार केला पाहिजे. बहुत केले विद्या पठन आणि नाना व्यवसायाचं ज्ञान. तुला मोठे होऊन काय बनायचं आपण विचारतो. घरात लहान मुलं असतात, आपण सहजतेने विचारतो, मोठेपणी काय बनणार रे? एक सांगतो मी हिरो बनणार, एक सांगतो मी डॉक्टर, एकाने डॉक्टर सांगितलं तो बोलतो वकील, वकील झाले की इंजिनियर. हे 3-4 शब्द आपल्या परिचयाचे. परंतु त्यासाठी काय केलं पाहिजे? आतापासून की नाही मेहनत घेतली पाहिजे. फक्त ती डिग्री प्राप्त होण्यासाठी, बरोबर की नाही, त्यासाठी किती सराव करावा लागतो. नाना परीक्षेचे ज्ञान. कोणती परीक्षा? आपल्या या देहाची परीक्षा कोण घेतो? नाना वनितांची परीक्षा, नाना मनुष्यांची परीक्षा, नाना नरांची परीक्षा हे ज्ञान हवे. बघा, स्त्रियांची, पुरुषांची, मनुष्यांची परीक्षा करता येणे ही ज्ञान नाही. आपली परीक्षा कोण घेतो? आपले मित्र वगैरेच घेतात. कसे घेतात ते पण बघा, त्याचा तुमची जाणीव. त्यांना माहिती असतं की घरातून हा मार खाऊन आलेला आहे, परंतु कसं मीठ मसाला लावून त्याला पुन्हा तेच प्रश्न विचारायचे, बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले आपण संपूर्णपणे सावधपणे असलं पाहिजे, सावधान असलं पाहिजे. नाना अश्वांची परीक्षा, नाना गजांची परीक्षा, नाना स्वापदांची परीक्षा हे ज्ञान आहे. अश्वांची परीक्षा आहे, हत्तीची परीक्षा आहे. परंतु सर्कस असते बघ, सर्कस असते त्यावेळी जे काही प्राणी असतात तो संपूर्णपणे त्या प्राण्यांना ज्याप्रमाणे शिकवत असतो त्याप्रमाणे ते प्राणी करत असतात. परंतु ते शिकवलेले आहेत. परंतु आपण ज्यावेळी जंगलामध्ये जातो, रानावनात जातो, डोंगरात जातो, त्यावेळी जे काही प्राणी आपल्या समोर येतात त्यांना जर आपण असे शिकवत लागलो तर ते आपलं ऐकतील का? मग ज्ञान कोणतं? आपण जे घरामध्ये पक्षी, बरोबर की नाही, सांभाळतो, घरामध्ये पक्षी पाळतो, बरोबर की नाही, त्यांना त्या पिंजऱ्यामध्ये आपण अडकवून ठेवतो. हे बरोबर आहे की नाही मला माहित नाही, बरोबर की नाही? समर्थ म्हणाले त्यांना काय दिलेले आहेत? पंख दिलेले आहेत, त्यांना उडता यावं. बघा कसा भाग दिलेला आहे. पक्षी आहे, आपण बघा पोपट असू दे, एखादा रंगीत पक्षी असू दे, तो आपण त्या पिंजऱ्यामध्ये ठेवत असतो. आता चुकीचा भाग आहे का बरोबर आहे पाहावे आपणास. आपण यातून आपल्याला भाग कसा, त्यातून कसं श्रवण घ्यायचं आहे हे निवडून घ्यायचं आहे. बघा समर्थाने उत्तम असा भाग दाखवला. एखादा पिंजरा आहे, त्या पिंजऱ्यामध्ये पक्षी आहे, त्याला आपण दररोज पाणी देतो, दररोज त्याला खायला देतो आणि त्यांची संपूर्णपणे बघा साफसफाई सुद्धा आपण करत असतो. परंतु तो संपूर्णपणे पिंजऱ्यामध्ये अडकलेला
हा भाग झाला पिंजऱ्यातील पक्ष्याचा. आता याला सर्व काही प्राप्त आहे. ज्याप्रमाणे त्याला पंख आहेत तसं या देहाला सुद्धा पाय आहेत, हात आहेत. याला संपूर्णपणे घरामध्ये काय करा, दरवाजा बंद करा आणि खिडक्या बंद करा. याला सर्व खायला, सर्व पाणी बिनी सर्व काही व्यवस्था करून ठेवा. विचार करा किती दिवस राहील. शेवटी बाहेर जाणं आहेच ना. पाय असून संपूर्णपणे बंदी आहे. बाहेर जाता येत नाहीये, बाहेरची हवा आपल्याला घेता येत नाही. त्याचप्रमाणे पक्ष्यांची आपण काय करत असतो, सेवा नक्कीच करत असतो. परंतु पक्ष्यांना शेवटी पंख आहेत. त्या पंखाद्वारे त्यांना काय असतं, जीवन प्राप्त असतं. आपण त्यांचे संपूर्णपणे पंख, जे उडणारे पाय शेवटी तिथेच राहतात. बरोबर की नाही. पक्ष्यांना आपण बाहेर सोडत नाही. हां, जनावर असेल, पाळीव श्वान असेल, मांजर असेल, आपण त्यांना बाहेर सोडतो. परंतु पक्ष्यांचं म्हटलं, समर्थ म्हणाले बघा, पाहावे आपणासी, आपण कुणाच्या अंतःकरणाला लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. नाना पक्षून बघा, उत्तमाची ओवी पुढच्या ओवीमध्ये लिहिली बघा. नाना पशूंची परीक्षा, नाना पक्षांची परीक्षा, नाना भूतांची परीक्षा हे ज्ञान हवे. आता पशूंची पक्षी बघा, पशूंची परीक्षा आणि पक्ष्यांची परीक्षा कोण घेतं? पशु पक्षी गुणवंत, त्यास कृपा करीती समर्थ. नाना यानांची परीक्षा, नाना वस्त्रांची परीक्षा, नाना शस्त्रांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. आता विचार करा, आपले कपडे कसे असतात? सफेद कपडे बघा, पांढरी पॅन्ट, पांढरा शर्ट, पांढरी बुटं, सर्व काही पांढरं. पण जर आतून जर सर्व काही कर्म जर तुझी वाईट असते तर त्या कपड्याला शोभा नाही. बरोबर की नाही. म्हणून वस्त्रांची परीक्षा सांगितली. बरे सत्य बोला, यथा तथ्य चाला, बहुमानिती लोक तेने तुम्हाला. समर्थ म्हणाले, तिसा माझी काहीतरी ते लिहावे संगे अखंडित वाचित जा. नाना धातूंची परीक्षा, नाना नाण्यांची परीक्षा, नाना रत्नांची परीक्षा हे ज्ञान हवे. उत्तमाचा भाग दाखव. आपल्याला सोनं बघा, आई वडिलांना अंगठी करायची असेल, मंगळसूत्र, गंठण, पायातले पैंजण बघा, सोनं चांदी यांचा भाग दाखवला. तर ते दुकानामध्ये आपण प्रत्यक्षपणे जातो की नाही. जी किंमत असेल त्या किमतीमध्ये आपण ते काय करतो, आपलं जेवढं बजेट आहे त्यामध्ये आपण घेत असतो. बरोबर आहे, उत्तमाचा भाग. परंतु ते किती बघा कॅरेटचं आहे. हॉलमार्क बघा, हॉलमार्क असतं, 24 कॅरेट आहे, किती कॅरेटचं आहे. आपण घेताना पाहतो आणि घेतो. किती ग्रॅम वजनाचं आहे, संपूर्णपणे आपण त्याची चौकशी करतो. आपल्या शरीरावर चमकेल असं सोनं घेतो की नाही. म्हणून सोन्याची परीक्षा कोण घेणार आहे? जे खरे आहेत ते लगेच ओळखतात की सोनं खरं आहे की खोटं आहे. बरोबर की नाही. म्हणून त्यासाठी जातीवंत असला पाहिजे. इथे जातीपातीचा उल्लेख नाही, परंतु समर्थ म्हणाले ज्याला खरंच माहिती आहे,
नाना धातूंची परीक्षा, नाना नाण्यांची परीक्षा, नाना रत्नांची परीक्षा हे ज्ञान. नाना पाषाण परीक्षा, नाना काष्टांची परीक्षा, नाना वाद्यांची परीक्षा हे ज्ञान. पाषाण परीक्षा, दगडा बघा, दगड असतं, दगड धोंडे. समुद्र किनारी ज्यावेळी आपण जातो ना, त्यावेळी काही दगड अशी असतात, संगमरवर एकमेकांना घासलं की त्यातून अग्नी प्राप्त होतो. काही दगड असे असतात त्यांचा चुरा करावा लागतो, बरोबर की नाही. खडी तयार करतात. काही एवढे मोठे दगड असतात, तुटत नाही. प्रत्येक दगडाचा एक एक प्रकार दिलेला आहे. त्यांची परीक्षा कशी घ्यावी. काही दगडामधून आवाज येत सुद्धा येतो. विचार करा. नाना भूमींची परीक्षा, नाना जळांची परीक्षा, नाना सतेज परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना भूमींची परीक्षा, ही भूमी आहे. या पृथ्वीवर, या भूमीवर आपला जन्म झालेला आहे. सर्व काही संतांची भूमी आहे. त्याच वेळी भूमींची परीक्षा म्हणजे कशी घ्यायची. आपली शेती असेल, बघा, शेतीचा भाग दाखवला. शेतीचा ज्यावेळी भाग दाखवला त्यावेळी आपण शेती लावतो की नाही. एखादं धान्य असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, भात असेल, सर्व काही. परंतु त्याच प्रकारे आपण संपूर्णपणे शेती कशी करायची, बरोबर की नाही. ती जमीन कशी आहे, सुपीक आहे का नापीक आहे, बरोबर की नाही. प्रत्येक वेळी आपण काय करत असतो, ती जमीन संपूर्णपणे पाहत असतो. त्या जमिनीमध्ये संपूर्णपणे बियाणेच आपण पेरत असतो. त्यामध्ये पाणी घालण्याचं काम करत असतो. संरक्षण करण्याचं काम त्याचं आहे ना, बरोबर की नाही. आपण फक्त झाडं असतील, वृक्ष असतील, रोपं असतील, त्यांना फक्त पाणी घालण्याचं काम करतो. परंतु वाढ, बरोबर की नाही, त्याचा तोची जाणीव. नाना काष्टांची परीक्षा, नाना वाद्यांची परीक्षा, नाना जळांची परीक्षा, नाना सतेज परीक्षा. प्रत्येकाची परीक्षा दिली आहे. नाना रसांची परीक्षा, नाना बीजांची परीक्षा, नाना अंकुर परीक्षा हे ज्ञान नव्हे. बघा, बीज दाखवले शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. अंकुर, आपल्या घरामध्ये वाल असतात बघा, वाल, मटकी, मूग. आपण पाण्यामध्ये ठेवलं की त्याला लगेच अंकुर फुटतात की नाही, मोड येतात की नाही. त्याच प्रकारे जमिनीमध्ये ज्यावेळी आपण बियाणेच पेरतो त्यावेळी जमिनीतून काय होतात, मोड येतात की नाही, अंकुर फुटतात की. त्याचं संपूर्णपणे संरक्षण करता आलं पाहिजे. त्याला संपूर्णपणे पाणी देण्याचं काम उत्तमाचं केलं पाहिजे. जर आपण संपूर्णपणे त्याची देखभाल करू, जर त्यासाठी उत्तमाची वेळ आपण त्याला देऊ, तर नक्कीच आपल्याला त्याचा मोबदला नक्कीच प्राप्त होणार आहे, बरोबर की नाही. मेहनत, कष्ट संपूर्णपणे असले पाहिजे. नाना पुष्पांची परीक्षा, नाना फळांची परीक्षा, नाना वल्लींची परीक्षा हे ज्ञान नव्हे. बघा, फुलं आणि फळं सेम आहे. फुलांची जशी रोपं असतात बघा, सुगंधी असतात. काही झाडं अशी असतात की त्याला कोणी विचारत सुद्धा नाही, अशी फुलं सुद्धा आहेत. आता मोगऱ्याचा फूल आहे, कोण घेईल का, सर्वच जण घेतील. कोण नाही घेणार असं कोणी आहे का, कारण त्याचा सुगंध इतका आहे, बरोबर की नाही. काही फळं अशी आहेत ज्यांना जी जी फळं आवडतात ती ती त्या मोसमामध्ये घेतात की नाही. परीक्षा आपण कशी घेतो, एखादा फळ संपूर्णपणे वरून चांगला असतो पण आतून संपूर्णपणे काळा निघतो, असं का होतं, खराब निघतो, बरोबर की नाही. म्हणून परीक्षा असणं आवश्यक आहे. हा फळ कच्चा आहे का पिकलेला आहे, बरोबर की नाही. नाना दुःखांची परीक्षा, नाना रोगांची परीक्षा, नाना चिन्हांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. आता दुःख आलेलेच आहेत, जन्म झालेला आहे म्हणजे दुःख आलेलेच आहेत, आणि दुःख आले म्हणजे समर्थ म्हणाले रोग पाठीशी आहेतच. असा कोणतीही व्यक्ती, अशी कोणताही व्यक्ती ज्याला आजार पण नाही आहे, ज्याला रोग नाही आहे,
बरोबर की नाही? रोग आजार संपूर्णपणे आपल्या पाठीशी आहे. नाना चिन्हांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना मंत्रांची परीक्षा, नाना यंत्रांची परीक्षा. बघा, मंत्र कोणते, यंत्र कोणते, बरोबर की नाही? नाना गृहांची परीक्षा, मूर्तींची परीक्षा. बघा, हे ज्ञान नव्हे. नाना शस्त्रांची परीक्षा, नाना गृहांची परीक्षा, नाना पात्रांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना होणार परीक्षा, नाना समयांची परीक्षा, नाना तर्कांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. आता प्रत्येकाला एक काळ, एक वेळ दिलेली असते. आपल्याला कोणी वेळ दिली, आपल्याला कोणी भेटायला बोलवलं, तर त्यावेळेला आपण हजर राहणं अपेक्षित आहे, बरोबर की नाही? एखाद्याला काळ वेळ कोणती येईल माहिती नाही आहे, परंतु त्या वेळेला आपण तिथे हजर राहणं महत्त्वाचं आहे. आपल्याला सकाळचा 8 वाजताचा टायमिंग आहे आणि 8च्या अगोदर आपल्याला हजर राहणं अपेक्षित आहे. 8च्या नंतर येऊन फायदा नाही आहे ना, हजेरी लागणं आवश्यक आहे. नाना अनुमान परीक्षा, नाना नेमस्त परीक्षा, नाना प्रकार परीक्षा हे ज्ञान नव्हे. बघा, प्रत्येक परीक्षा दिली, अनुमान, निष्कर्ष कसा काढायचा आहे, नियम दिलेले आहेत. जर त्या आपण नियमामध्ये जर बसलो तर नक्कीच जे काय परीक्षा घेणार आहेत त्यांना आपण यशस्वी होऊ शकतो. परंतु त्या जर आपण नियमामध्ये जर बसलो नाही तर नियमामधून बाहेर पडलो की यम आहेतच. नाना विद्येची परीक्षा, नाना कलेची परीक्षा, नाना चातुर्य परीक्षा हे ज्ञान नव्हे. आता विद्या दिलेलीच आहे, शिक्षण प्राप्त झालेले आहे, कला दिलेली आहे, चातुर्य कसं वापरायचं हे सुद्धा त्याचं सादरीकरण करता आलं पाहिजे. एखाद्याला बोलता येतं, त्या बोलण्यामध्ये कसं सादर करावं, बरोबर नाही? एखादी भाषण स्पर्धा असेल, त्यामध्ये त्याला बोलायचं आहे. नाना शब्दांची परीक्षा, नाना अर्थांची परीक्षा, नाना भाषांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. शब्दांची परीक्षा कशी असली पाहिजे, अर्थ कसे असले पाहिजे, भाषा वगैरे कशी असली पाहिजे, आपल्याला संपूर्णपणे त्या कलेची आवड असली पाहिजे, तरच ती आपल्याला भाषा किंवा शब्द आणि त्या शब्दांचा अर्थ आपल्याला माहिती होईल. नाना स्वरांची परीक्षा, नाना वर्णांची परीक्षा, नाना लेखन परीक्षा हे ज्ञान नव्हे. बघा, वर्ण दिलेले आहेत, स्वर दिलेले आहेत. आता स्वर कोणते आहेत, बरोबर की नाही? आपण मुळाक्षरे, बरोबर की नाही? आपल्याला सर्व काही माहिती आहेत, मुळाक्षरे, स्वर, व्यंजन. वर्ण कोणते आहेत, लेखन परीक्षा कोणती, नाना मतांची परीक्षा, नाना ज्ञानांची परीक्षा, नाना वृत्तींची परीक्षा हे ज्ञान नव्हे. विविध मते, अनेक प्रकारचं ज्ञान, अनेक प्रकारच्या वृत्ती यांची परीक्षा करता येणं हेही ज्ञान नव्हे. नाना रूपांची परीक्षा, नाना रचनेची परीक्षा, नाना सुगंध परीक्षा हे ज्ञान नव्हे. रूप पाहून बघा, आपण सर्व काही समोरची व्यक्ती कशी आहे त्याचं रूप सौंदर्य पाहून भुलतो. एकदा भुलला की संपूर्णपणे आपण त्या परीक्षेमध्ये नापास झालेलो आहोत. कोणीतरी आपली परीक्षा घेतोय म्हणून समर्थ म्हणाले, सावधपणा असो. नाना सुगंध परीक्षा, आपण उदबत्ती लावतो बघा, अगरबत्ती लावतो सकाळी संध्याकाळी, त्यावेळी त्या अगरबत्तीचा, उदबत्तीचा जो काही सुगंध प्राप्त होतो संपूर्णपणे उत्तम. बघा, ज्यावेळी आपण बाहेरून घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळी उत्तमाचा वास येतो की नाही, सुगंध दरवळतो. परंतु जे काही आता आपण सेंट मारलं, अत्तर मारलं, परफ्यूम मारलं, हा क्षणिक आहे.
आज मारलं फक्त 24 तासाची व्हॅलिडिटी, बरोबर की नाही? का दिलेलं आहे ते परफ्यूम? आपल्याला आंघोळ करायचा कंटाळा, परफ्यूम मारलं की ओके, बरोबर की नाही? इतका आळसपणा पण बरा नाही. नाना सृष्टींची परीक्षा, नाना विस्तार परीक्षा, नाना पदार्थ परीक्षा हे ज्ञान नव्हे. सृष्टी आणि तिचा विस्तार व नाना पदार्थ यांच्याविषयीचं ज्ञान हेच खरं ज्ञान नव्हे. नेमकेची बोलणे, तात्काळाची प्रतिवचनं देणे, शीघ्रची कवित्व करणे हे ज्ञान नव्हे. नेमकंच बोलणं, तात्काळ प्रतिवचन देणे, शीघ्र कवित्व करणे हे ज्ञान नव्हे. नेत्र पालवी नादकळा, करपा स्वर पालवी संकेतकळा हे ज्ञान नव्हे. नेत्र पल्लवी नादकला, कर पल्लवी संकेतकला. प्रत्येक प्रकारचे आपल्याला संकेत दर्शवताना सांगतातच ना. वाग्वी काव्य कुशल संगीतकला, गीत प्रबंध नृत्यकला, चातुर्य शब्दकला हे ज्ञान नव्हे. काव्यकुशलता, एखादा कविता म्हणतो, संगीतकला, एखादं गाणं म्हणतो, गीत प्रबंध नृत्यकला, सभा चातुर्य असणे, शब्दकला अवगत असणे हेही खरं ज्ञान नाही. मग आता नेमकं कोणतं ज्ञान आहे? वाग्विलास मोहन कळा, रम्य रसाळ गायन कळा, हास्य विनोद काम कळा हे ज्ञान नव्हे. बघा, एखादं नाटक असेल, एखादं संपूर्णपणे बघा हास्य विनोद असेल, वाग्विलासाने मोहून टाक, रम्य रसाळ गायन करणे, हास्य विनोद कामकला ह्यांचे ज्ञान ही खरं ज्ञान, ही आवड आहे, हा छंद आहे. नाना लाघवे चित्रकळा, नाना वाद्य संगीतकळा, नाना प्रकारे विचित्रकळा हे ज्ञान नव्हे. म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग दाखवता ना. समासाचं नाव काय? बहुधा ज्ञान. बहुधा म्हणजे अनेक. नाना लाघवे चित्रकला, काही काहींना ड्रॉइंग काढण्याची इतकी आवड असते, परंतु ते ज्ञान नव्हे, ती आवड आहे, ती छंद आहे, बरोबर की नाही? हुबेहूब चित्र आपण काढतो. नाना वाद्य आणि संगीतकला, एखाद्याला वाद्य वाजवण्याची, एखाद्याला गायनाची आवड असते. आदी करुणी 64 कळा, याही वेगळ्या नाना कळा, 14 विद्या सिद्धी कळा हे ज्ञान. एकूण 64 कला आहे आणि त्याखेरीज ज्या इतर कला ह्यांचं ज्ञान, तसे 14 विद्या व सर्व सिद्धींचे ज्ञान हे खरं नव्हे. आदी सकळ कळा प्रवीण, विद्या मात्र परिपूर्ण, तरी ते कौशल्यता परिज्ञान म्हणूच. एखादा माणूस सर्व कलांमध्ये प्रवीण असला, सर्व विद्या त्याला परिपूर्ण रीतीने असल्या, तरी त्याला कौशल्य प्राप्त होते, परंतु हे काही ज्ञान, हे ज्ञान होय सभासे, परंतु मुख्य ज्ञान ते अनारसे, जे ते प्रकृतीचे पिसे समूळ व्हावं. मुख्य ज्ञान याहूनच वेगळं असतं. खरे ज्ञान जेथे असतं तेथे प्रकृतीने उत्पन्न केलेला श्रम समूळ मिथ्या ठरतं. जाणावे दुसऱ्यांचे जीवीचे, हे ज्ञान वाटे साच, परंतु हे आत्मज्ञानाचे लक्षण नव्हे. दुसऱ्यांच्या मनातील विचार जाणणं हे काय खरं ज्ञान नव्हे, परंतु ते काय आत्मज्ञानाचं लक्षण. महानुभाव महाभला, मानसपूजा करिता चुकला, कोणी एक पाचारीला ऐसे नव्हे म्हणून. कोणी एक अधिकार संपन्न साधक मानसपूजा करीत असताना चुकला, तेव्हा तेथे असलेल्या दुसऱ्या कोणी त्याला हाक मारून हे असे करावायचे नसते म्हणून त्याची चूक दाखवून दिली. ऐसे जाणे अंतरस्थिती, तयासी परम ज्ञाता म्हणती, परंतु जेणे मोक्ष प्राप्ती ते हे ज्ञान नव्हे. दुसऱ्यांच्या मनात काय चाललंय ते जाणणाऱ्यास फार मोठा ज्ञानी म्हटलं जातं, पण त्या दृष्टीने मोक्षप्राप्ती म्हणजे काय? मोकळा केला, परंतु ते सुद्धा ज्ञान नव्हे.
बहुत प्रकारीची ज्ञाने सांगो जाता असाधारणे, सायुज्य प्राप्ती होय जेणे ते ज्ञान वेगळे. अनेक प्रकारचं ज्ञान असतं, पण त्याची सर्व प्रकारे सांगणं अशक्यच आहे. पण त्या ज्ञानानुसार सायुज्य मुक्ती प्राप्त होऊन हे ज्ञान वेगळेच असते. तरी ते कैसे आहे ज्ञान, समाधानाचे लक्षण ऐसे हे विशद करून मजे निरोपावे. हे ऐकून ज्यावेळी श्रोता म्हणतो की ज्या योगे सायुज्य मुक्ती प्राप्त होते ते ज्ञान कसे असते व त्याचे समाधान कसे प्राप्त होते, ऐसे शुद्ध ज्ञान पुसिले ते पुढील समासी निरूपिले. श्रोता अवधान दिले पाहिजे पुढे. ऐसे शुद्ध ज्ञान पुसले, सर्व काही ज्ञान प्राप्त करून झाल्यानंतर परंतु ज्ञान काय आहे ते पुढच्या समासामध्ये समर्थन उत्तम असं सांगितले. श्रोता अवधान दिले पाहिजे पुढे. प्रश्न विचारलाय, श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जियत श्रवण केली आणि प्राप्त काय. तर पुढच्या समासामध्ये त्याचं उत्तर नक्कीच प्राप्त होणार आहे. आणि समर्थ म्हणाले ऐसे शुद्ध ज्ञान पुसले, शुद्ध ज्ञान ते पुढील समासी निरूपिले. श्रोता अवधान दिले पाहिजे पुढे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे बहुधा ज्ञानना समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.